प्रयागराजला चालू डुबकी मारायला त्या ठिकाणी जा का अडचण त्या ठिकाणी. मी नास्तिक नाही, तुम्हाला माहिती आहे, मी हे म्हणत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळाचा मंत्री होतो, तो काँग्रेसचा एकमेव आमदार होतो ज्यांच्यासोबत त्या ठिकाणी मी अयोध्येला गेलो होतो. आस्था ठिकाणी, पण किती आस्था, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आस्थान पूजाच करत राहाल तर कर्तृत्व केव्हा करणार त्या ठिकाणी. मला तर कधी कधी असं वाटतं की शेतकऱ्याला सांगा की शेती करणं बंद करून टाका, बंद करा. काही शेती वखराची गरज नाही, शेती पेरायची गरज नाही. पैसे असेल खिशामध्ये तर वावरामध्ये एखादं मंदिर बांधा, आणि नसेलच पैसे खिशामध्ये ते एखाद्या दगडाला शेंदूर लावा साऱ्याला वावरात कोणत्यामध्ये, आणि दिवसभर पूजा करत राहा. जेवढी आरती जेवढ्या म्हणता येईल, जेवढे ज्यावेळी फूल वाहता येईल, जेवढं नारळ तेवढं फोडत राहा. आणि देवाला सांगितलं पाय मी तुझी पूजा कोणाला, वावर तुला वखराचा आहे. देवा सांग, हे देवा वावर तू वखर, वावर तू पेर, कापूस तू वेच, आणि त्या मालेगावच्या जीनमध्ये जाऊन त्यावेळी मालेगावच्या जीनमध्ये कापूस टाकून मला पट्टी आणून देतो, घर पोच माझ्या घरी पोषित त्या ठिकाणी आले पाहिजे. आमच्या महिला वर्गाला सुद्धा सांगतो आजकाल की काय घरी त्यावेळी स्वयंपाक करून कुठं तेल महाग होते, त्यांच्यावेळी गॅस महाग, आणि कुठं फार भांडणी पडतात त्या ठिकाणी. असं केलं तसं केलं. 2 पोरं घरी चांगले ठेवायचे. त्यांना सांगितलं की ज्या परिसरामध्ये 8-10 किलोमीटर जिथे कुठे त्या ठिकाणी महाप्रसाद असाल त्या महाप्रसादचे पोरं स्टीलचे डब्बे घेऊन पाठवा. मी विचारलं काही लोकांना, महाप्रसाद लोकांचे डब्बे घेऊन त्यामध्ये आजकाल त्या ठिकाणी सोबत डब्बे घेऊन जाते. हा गोविंदा साहून आला तर त्याच्या महाप्रसाद उमरीला झाला तर डब्बे घेऊन आले तर लोक डब्बे भरून येऊन जाते. मग आता डब्बे पाठवायचे, महाप्रसाद घेऊन यायचा आणि घरी बसतो. काय करायचं गरज नाही. पोरांना सुद्धा सांगतो, नवीन जे पोरं शिक्षणातले आहे काय अभ्यास करू नका, काय पाठांतर करू नका, काय ज्यावेळी मास्टर शिकते लक्ष देऊ नका त्याकडे. आपल्या पुस्तकावर एखादं देवाचं चित्र लावा चांगलं, रोज त्या देवाच्या आम्ही अगरबत्ती लावत चला आणि त्याला हे तू अभ्यास कर, पासमध्ये वाढले जाते. हे काय लावला दंडाटी, कोणीकडे चालला देश आहे. हा देश जो स्वतंत्र झाला होता, हा देश स्वतंत्र पूजापाठी स्वतः नव्हता झाला. हा देश जो स्वतःला कर्तृत्वासाठी झाला होता त्या ठिकाणी. ह्या देशातील लोक डॉक्टर झाले पाहिजे, ह्या देशाचे इंजिनियर झाले पाहिजे, ह्या देशाचे डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट झाले पाहिजे, देशातील लोकांनी कारखानदारी टाकली पाहिजे, ह्या देशातील लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती केली पाहिजे, ह्या देशातील लोकांनी दर उत्पन्न वाढवलं पाहिजे. आभाळाला हात लावले म्हणून आपण त्या देश स्वतंत्र घेतला. गुलाममध्ये राहण्यासाठी नाही. पोथी पूजा आताच विचारलं त्या ठिकाणी. मगाशी एका कार्यक्रमात गेलो होतो. एक तो महाराज येते म्हटलं त्या मध्य प्रदेश मधला कुठे तो हे देते, काय देते तो रुद्राक्ष हा प्रदेश मिश्र रुद्राक्ष येते आणि 1 लोटा पाणी टाका म्हणते. का कुठला जेवण 1 लोटा जेवण पाणी सर काय धंदा वाटायला सर कुठला चाललो आपण, कुठीकडे नेजून झालं. ह्या पोरांनी शिकायचं नाही का, ह्या पोरांनी त्या ठिकाणी आयुष्य करायचं का, की निव्वळ त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी 500 रुपये महिना शेतकरी सन्मान योजनेचा घ्यायचा, लाडली म्हणजे 1500 रुपये घ्यायचे, 2000 रुपये महिने घ्यायचे आणि राशनचं अन्न खायचं, तेवढंच जीवन जगायचं का. हे जीवन जगण्यासाठी आपण देश स्वतंत्र करून घेतला होता का आमच्या मुलांना आभाळात हात लावले नाही पाहिजे का. आमचे मुलं त्या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रगत राज्याच्या सोबत आपण स्पर्धा केली नाही पाहिजे का. आम्ही त्या ठिकाणी विमानात नाही फिरलो पाहिजे का. आम्ही त्या ठिकाणी चांगल्या घरात राहतो. आम्ही किती दिवस आपण गावामध्ये वक्र हाकलत राहावं आणि गावामध्ये पाणठेल्यावर बसून आपल्या नशिबाला दोष देत राहावा.